नमस्कार, मी प्राजक्ता. इंडी जर्नलच्या निवडणूक विशेष वार्तांकनात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण सोलापुरात आहोत. सोलापुरात आपण इलेक्शनचं कव्हरेज करतोय. इथं काही लोकांना भेटतोय, उमेदवारांना भेटतोय आणि या दरम्यानच आपण आलेलो आहोत सोलापूरमधल्या श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात. हा कारखाना या निवडणुकीत अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्याचं कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत. गेल्या वर्षी हा जो साखर कारखाना आहे सोलापुरातल्या महत्त्वाच्या साखर कारखान्यांपैकी हा एक आहे आणि इथे एक जी चिमणी होती ती इथल्या एअरपोर्टच्या बांधकामासाठी ती चिमणी पाडण्यात आली. ती अनाधिकृत आहे असं म्हणण्यात आलं. त्याला मोठ्या प्रमाणात त्याच्या विरोधात आंदोलन सुद्धा झालं. ह्या डिमॉलिशनला ओपोज सुद्धा करण्यात आलं. मात्र तरी सुद्धा ही चिमणी पाडण्यात आली आणि आता या निवडणुकीत या कारखान्याचे जे मालक आहेत, जे ओनर आहेत धर्मराज काडादी, तर ते निवडणुकीत उभे राहिलेले आहेत सोलापूर दक्षिण या मतदारसंघातून आणि यामुळेच या मतदारसंघात हा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. तर याबाबत कारखान्यामधले काही कर्मचारी आणि काही कामगार तसंच स्वतः श्री काडादी हे काय बोलत आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना 10,000 टनी प्लॅन्ट आहे. रोजचं गाळप 10,000 टनी होतं आणि त्याचा कोजनचा जे प्रोजेक्ट आहे तो 38 मेगावॅटचा आहे. त्याच्यासाठी एक बॉयलर आहे 200 टनी आणि 38 मेगावॅटचं कोजन आहे, टर्बाईन आहे. तर ते टोटली ह्याच्यावर जे काय लोक अवलंबून आहेत किंवा जे कामगार आहेत, शेतकरी असतील, हे टोटली 35,000 हे आहेत शेतकरी आहेत, ऊस उत्पादक शेतकरी आहेत आणि जवळपास 1,000 कामगार आहेत. आणि ह्याच्यावर डिपेंड असलेले बाकीचे जे काय आहेत तोडणी वाहतूक कामगार किंवा बाकीचे सगळे हे टोटली 8,000 ते 10,000 लोक आहेत की जे ह्या कारखान्यावर डिपेंड आहेत. जर समजा ते कारखाना चालू लवकर झाला नसता किंवा हे जे काय काम केलेलं आहे ते नेमकं चालू व्हायच्या कंडिशनमध्ये पाडली गेली चिमणी, तर ते सगळं ह्यांचं म्हणजे हे झालं असतं, म्हणजे ह्यांचं जगणं मुश्किल झालं असतं सगळ्यांचंच. आणि ह्या कारखान्याला असं राजकीय कुठलंही हे नाही आहे, म्हणजे पाठबळ किंवा काय नाही किंवा कशात काय नसतं. असं असताना हे असं नको होतं व्हायला किंवा त्या माध्यमातनं म्हणजे राजकारण व्हायला नको होतं. ते आमचं बॉयलरचं सगळं मेंटेनन्स काम करायचं होतं. मेंटेनन्स काम कमीत कमी तर एक 25-30% झालं होतं. अजून एक 70% राहिलं होतं. मग तेपर्यंत आपलं ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्लांट चालू होणार होतं. मग 15 जानेवारीलाच आपल्या 15 जूनलाच चिमणी पडलं. मग ते चिमणी पडल्यावर आम्हाला बी पण कामगार लोकांना चालतो कोणी प्लांट आमच्यावर लय परिणाम झालं. आमच्या सभासदावर आमचं घरच हे झालं. थोडक्यात आमचं पोट भरते का नाही आम्हाला एकदम असं भयानक चिंता होतं. तरी पण आमच्या मालकांनी सगळं प्रयत्न करून कॉन्टॅक्ट लोकांना हे आपले डक्ट बनवून हे करून सगळं माहिती करून मग आपल्या जुन्या चिमणीला कनेक्शन देऊन चालू करायचं फुल प्रयत्न करून चालू केलं. चिमणीचे आणि रनवेचे हे दोन्ही जे पार्ट आहे, चिमणी रनवे सोडून कमीत कमी 350 मीटर लांब आहे. 350 मीटर चिमणी लांब आहे. ज्या वेळेला विमानतळाचा रनवे येतोय, हा रनवे आमच्या त्या पलीकडच्या चिमणीच्या अलीकडच्या चिमणीच्या सेंटरमध्ये येतोय. तिथं तो ACC फॅनचा आमचा डक्ट आहे. त्या डक्टमध्ये त्या डक्टच्या वरनं विमान जातोय. आम्ही इथं कमीत कमी 25 वर्ष इथं काम करतोय. त्या 25 वर्षामध्ये 100 विमान येऊन गेलेत आमच्यावरनं. आमच्या डोक्यावरनं विमान जातोय. तो हा दोन्ही चिमणीच्या मध्ये सेंटरमध्ये आहे. हे चिमणी ज्या वेळेला उडत असताना तो रनवे सोडून तर उडणार नाही आहे. ज्या रनवेमध्ये ते सेंटर येतोय त्या सेंटरमधनं विमान येत होते जात होते. ह्याच्या अगोदर कधीच अडचण येत नाही आहे. बिल्कुल महत्व है ये मुद्दा. आप लोग तो खुद पत्रकार लोग हैं. इस देश में बेरोजगारी कितना बड़ा मुद्दा है आप लोग खुद समझ सकते थे. इसमें कुछ बोलने की जरूरत नहीं है. तो उसके माध्यम से आप लोग ही खुद सोचेंगे तो सोलापुर का ये कारखाना का कितना महत्व बढ़ता है सबको समझ में आता है. अगर ये बंद पड़ा तो कितने लोगों को नुकसान होगा, कितने बच्चे शिक्षा से वंचित हो जाएंगे. इसलिए कारखाने का तो बहुत बड़ा महत्व है. सर्वप्रथम थोडा खुलासा करतो. सिद्धेश्वर साखर कारखान्याचा काही मी मालक नाही आहे, पण सभासदांनी गेली 25 वर्ष म्हणजे आज 52 वर्ष कारखाना झाला आहे. कर्मयोगी आप्पा जे माझे आजोबा त्यांनी हा कारखाना उभा केला. ते संस्थापक अध्यक्ष होते आणि 25 वर्षामध्ये त्यांनी अतिशय आदर्श अशा पद्धतीचं सहकार चळवळीतले कारखाना महाराष्ट्रामध्ये त्यांनी आदर्श अशा पद्धतीनं त्या ठिकाणी चालवला. त्यांच्या काळात ते 25 वर्ष त्या ठिकाणी बिनविरोध अशा पद्धतीनं त्यांचं संचालक मंडळ आणि त्यांचं अध्यक्षपद त्या ठिकाणी ते बिनविरोध असायचे. हा एक त्यामधला एक आदर्श भाग होता. पुढच्या 25 वर्ष झाले आज
त्या ठिकाणी सभासदांनी आणि सर्व नेते मंडळींनी तो कारखाना माझ्या हातात दिला आहे. आणि तेव्हापासून ही सत्ता आमच्या सत्ता म्हणण्यापेक्षा हे पद आमच्या घरामध्ये आहे, एवढ्यावरतीच आहे. आम्ही विश्वस्त आहोत, आम्ही त्या कारखान्याचे मालक नाही हा खुलासा. दुसरी बात आपण आत्ता सांगितलं तसं माझे आजोबा जे अतिशय लहान वयामध्ये सामाजिक आणि राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक यामध्ये अतिशय लहान वयापासून सोलापूरच्या या शहरामध्ये त्यांनी काम केलं. आणि अतिशय वयाच्या लहान म्हणजे 27-28 वर्षाचे असताना गांधी विचाराबरोबर जुळून त्यांनी साधारण 28व्या वर्षी सोलापूर शहरामध्ये काँग्रेसची स्थापना केली आणि ते संस्थापक अध्यक्ष होते. ही घटना आहे 1937ची. आणि त्यानंतर नगरपालिकेमध्ये त्यावेळेस वेगळ्या पक्षाची सत्ता होती आणि त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणून होण्याचा मान त्या ठिकाणी मिळवला. 1952 पर्यंत शेकापचे सगळे आमदार आणि खासदार होते. 1952ला सर्वप्रथम आज मी ज्या मतदारसंघात निवडणूक लढवतोय तिथून त्यांनी काँग्रेसतर्फे सर्वप्रथम या जिल्ह्याचं आमदार होऊन त्या ठिकाणी त्याचं क्रेडिट त्या ठिकाणी मिळवलं. त्यानंतर 1962ला पहिले काँग्रेसचे खासदार म्हणून या जिल्ह्यामध्ये त्यांची निवड झाली. अशा पद्धतीने त्यांची राजकीय कारकीर्द त्या ठिकाणी झाली. पुढं ते 1977मध्ये जनता पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवली, पण त्यात त्यांना यश आलं नाही. आणि पुढं मात्र त्यांनी राजकीय कामामधून आपला भाग काढून घेतला आणि साधारण ते 1992मध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतरच्या काळामध्ये मला 3-4 वेळा म्हणजे आप्पा 77ला त्या ठिकाणी त्यांचा पराजय झाल्यानंतर पुन्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकररावजी चव्हाण असू देत आणि इतर मंडळींनी त्यांना उमेदवारी देतो असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु आप्पांनी सक्रिय राजकारणातून भाग घ्यायचं नाकारल्यामुळं त्यांनी ते उमेदवारी नाकारली होती. आणि पुढं मग ते गेल्यानंतर ह्याच मंडळी आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी माझ्यासाठी खासदारकीसाठी 2दा प्रयत्न केले. आणि त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा 1958ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्याही वेळेस मला खासदारकीचं उमेदवारीची त्या ठिकाणी घ्यावी अशा पद्धतीची एक सूचित अशा पद्धतीने सूचना केली होती. परंतु मी त्याही वेळेस त्या ठिकाणी झालो नाही. एकंदरीत हा सगळा माझ्या मते काय म्हणतो आपण नशिबाचा भाग किंवा आपण काय की काही ना काही कारणाने ते हुकलं होतं. आणि पुढं मग मी त्या थोड्या राजकीय ह्याच्यापासून लांब राहिलो. आणि नंतर काही काळानंतर 1913मध्ये जे माझे काका होते घरामध्ये, आम्ही सगळे जॉईंट फॅमिली आहोत. काकाच्याकडे बराचसा घरचा आणि देवस्थान म्हणजे ते सिद्धेश्वर देवस्थान हे ग्रामदैवत आहे, त्याच्या संस्थेचा भार त्यांच्यावरती होता. ते वारल्यानंतर हा सगळा भार माझ्यावर आला. आणि त्याच काळात माझ्या प्रकृतीच्या काही गोष्टी म्हणजे माझं बायपास वगैरे झालं. त्यामुळं मी साधारण ह्या सर्व क्षेत्रामधून सोडून ज्या संस्था आपण उभा केल्या त्या संस्थेचा कारभार समाजाने माझ्याकडे दिल्यामुळं हाच कारभार एवढा मोठा आहे की प्रत्येक संस्थेला 1 ते 2 माणसं पूर्ण वेळ दिले तरी कमी आहे. परंतु ह्या समाज ऐकत नाहीत. आमच्याच हातात त्या राहाव्यात, बाकी काम आम्ही करतो पण तुम्ही त्या ठिकाणी राहा म्हणजे आमची एकजूट राहते अशा पद्धतीची भूमिका ते मानतात. म्हणून तो लोड जो आहे ते करून परत राजकीय ह्याच्यामध्ये आपल्याला न्याय देता येणार नाही म्हणून मी राजकारणात गेलो नव्हतो. परंतु ठीक आहे नाही, पण आता तुमचा प्रवास राजकारणातला जो आहे तो जो झाला की इथपर्यंत आम्ही त्याच्यातनं नव्हतो. पण गेली 10 वर्ष ज्यामध्ये भाजपचे हे सरकार आलं आणि तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे या जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत, विशेषतः आमदार आणि खासदार या मंडळींनी सातत्यानं कुठलेही विकासाची तर कामं केलीच नाही. ज्या काही चांगल्या गोष्टी सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात होत्या, उदाहरण सांगायला घ्यायचं तर इथल्या रोजचं पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था होती ती साधारण दररोज
त्या ठिकाणी लोकांना प्यायचं पाणी मिळायचं. ते त्यांनी जवळजवळ आज बंद पडलं आहे. आज उजनी धरण ज्याच्यावरचा आमचा पाणी पुरवठा आहे ते पाणी दररोज मिळण्याऐवजी आता 5 ते 6 दिवसाला मिळतं. उजनी आता पूर्ण भरलेली आहे, तरी पण ती व्यवस्था अशी कोलमडली आहे. तशाच पद्धतीनं सोलापूर महापालिकेचं परिवहन हे अतिशय चांगलं खातं होतं, ज्याच्या माध्यमातून शहरातली बस व्यवस्था, तालुक्या लेवलला जाणाऱ्या व्यवस्था ह्या आज बंद पडलेल्या आहेत 7-8 वर्षापासून. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना वाहतुकीचं काही कमी खर्चातलं साधन राहिलेलं नाही आहे. आणि तशा गोष्टीतून ह्या मंडळींनी जो कारभार केला तो अतिशय वाईट केला. विकासाचं तर कुठलेही जेवढे आश्वासनं दिले त्याच्यातलं एकही पूर्तता त्यांनी केली नाही. आणि ह्याच्या व्यतिरिक्त एवढं केलं तरी मी समजू शकलो असतो. त्यांनी जास्तीत जास्त कशा पद्धतीनं मी नेतृत्व करतो त्या सर्व संस्थांना त्या ठिकाणी त्रास दिला. माझ्यासकट बाकीच्याही भारतीय जनतापासून सगळ्याच राजकीय लोकांना त्रास देणं, उद्धट बोलणं आणि जे काही प्रश्न कोण घेऊन जातात त्यांना काहीतरी सांगून परत पाठवणं, अशा पद्धतीची भूमिका आहे. वास्तविक पाहता माझ्या दृष्टीनं ज्या समाजवादी विचारसरणीचे माझे अनुभव होते त्या ठिकाणी सर्व समाजाला निवडणुकीपुरतं गट तट पक्ष हे असले पाहिजेत. एकदा निवडून गेलं तर संपूर्ण समाज आपला आहे, सगळ्यांच्या विकासासाठी आपण काम केलं आहे, ही भूमिका त्यांनी ठेवली नाही. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आमच्या साखर कारखान्याला जो 7-8 वर्ष त्यांनी त्रास दिला त्या माध्यमातून त्यांनी आमच्या कारखान्याच्या चिमणी एअरपोर्टच्या मध्ये येते सोलापूरच्या, असं सातत्यानं करून त्याच्या विरोधात केलं. आम्ही बरेच आंदोलनं केली, त्यांच्याशी चर्चा केली, परंतु एक राजकीय द्वेष, व्यक्तिगत माझ्याबद्दलचा द्वेष मनात ठेवून त्यांनी ती चिमणी पाडण्याचं ठरवलं. आणि गेल्या 15 जून 23ला ती चिमणी जवळजवळ 2-1 हजार पोलीस त्या ठिकाणी घातले. तिथल्या कामगारांच्या वस्तीत जाऊन कामगारांना हुसकून टाकलं. आमच्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन, 2-3 डायरेक्टर यांना काही कारण नसताना आम्ही सगळेच त्यांना म्हणजे सहमती दर्शवून त्यांना आम्ही हँडओव्हर करणार होतो, परंतु तसं न करता त्यांनाही तुरुंगात टाकलं आणि ती चिमणी रातोरात पाडली. अशा पद्धतीचा एक अन्यायकारक केला. आणि त्या दिवशी मी त्या ठिकाणी गेल्यानंतर ठरवलं की या पुढं म्हणजे हा अन्याय सहन करायचा नाही. पूर्वी मला वाटायचं की ही चिमणी काही ती पाडणार नाही, आपल्याला फक्त त्रास देण्यासाठी हे करतायत, थोडं सहन करू म्हणून मी 7-8 वर्ष ते सहन केलं. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट या प्रत्येक ठिकाणी भांडलो, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. अशा पद्धतीचा हा प्रवास झाल्यानंतर आम्ही ठरवलं की, आणि त्याच दिवशी ज्या दिवशी चिमणी पाडली त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीच्या माझ्या मुलाखतीत सांगितलं की ह्या लोकप्रतिनिधींना इथनं हटवल्याशिवाय आमचा सिद्धेश्वर परिवार गप्प बसणार नाही. आणि म्हणून जेव्हा या ठिकाणी खासदारकीचे इलेक्शन लागले त्यामध्ये प्रणितीताई यांची उमेदवारी आमच्या जिल्ह्यातील आमच्या भागातल्या 6 आमदारच्या मतदारसंघातून जाहीर झाली. त्यावेळेस मी त्यांना सपोर्ट करण्याची भूमिका घेतली आणि सिद्धेश्वर परिवार पूर्णपणे ते पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या मागे उभारला. आणि त्यामुळं त्यामध्ये यश आलं आणि भाजपच्या खासदारांचा त्या ठिकाणी पराभव झाला. हा गेले 2 खासदारकीच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रीय नेते आपले सुशीलकुमार शिंदे साहेब यांचा पराभव झाला होता. आणि त्यामुळं ही निवड किंवा ह्या विजय मिळवणं खूप गरजेचं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तो निर्णय घेऊन त्या ठिकाणी आला. वास्तविक पाहता हे जे काही मी केलं ते मी स्वतः आमदार व्हावं, खासदार व्हावं यासाठी नाही, फक्त आमच्याजवळ जो अन्याय चालला होता त्याला कुठंतरी उत्तर दिलं पाहिजे, कुठंतरी त्याला विरोध दर्शवला पाहिजे, ह्यासाठी मी खासदारकीच्या इलेक्शनमध्ये पडलो होतो. परंतु तेव्हापासून सर्व राजकीय नेते आणि माझे सहकारी नेते आणि जनतेमध्ये एक उत्साह आला की जर येणाऱ्या निवडणुकीत आमदारकीच्या माध्यमातून जर आमदारकी लढवायची झाली तर दक्षिण तालुक्यातून धर्मराज काडादी तुम्ही उभा राहा. आणि अशा पद्धतीनं ते चित्र होत मी या निवडणुकीमध्ये ओढला गेलो. बरोबर. चिमणीबद्दल आता आपण बोललो तर त्याबद्दल अजून थोडं जाणून घेण्यासाठी असं की जेव्हा ही चिमणी पाडली गेली आणि ज्या प्रकारे हे सगळं झालं तुम्ही आता जसं सांगितलं त्याप्रमाणे, तर त्याची प्रतिक्रिया लोकांमध्ये कशी उमटली? म्हणजे कामगार कर्मचारी ह्यांच्यामध्ये तर उमटलीच असेल, पण लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली का आणि ती काय होती? अतिशय वाईट अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया. नुसतं वाईट नाही, ज्या दिवशी चिमणी पाडली त्यावेळी तुम्ही म्हणता तसं कामगार आणि सभासदांचं तर ते स्वतःची मालकीचा कारखाना आहे, 30,000 सभासदांच्या मालकीचा.
ह्यांना तर मोठं दुःख झालं, कारण त्यांच्या रोजीरोटी उद्या कारखाना चालू झाला नसता तर ते सगळे रस्त्यावर आले असते. त्यामुळं त्यांना दुःख होणं आपण म्हणतो तसं साहजिक आहे. परंतु माझ्या ठिकाणी सांगायला हरकत नाही, सोलापूर शहरातील सर्वसामान्य माणूस आणि त्या ठिकाणी ज्या ड्युटीवरती पोलीस अधिकारी होते, पोलीस कर्मचारी होते किंवा सरकारी अधिकारी त्या ठिकाणी होते, त्यांनाही सुद्धा हे पाहवलं नाही. अनेकांच्या डोळ्यातनं अश्रू वाहिले. अशा पद्धतीचं ही घटना त्या ठिकाणी होता कामा नये असं सगळ्यांच्या प्रतिक्रिया त्यावेळेस होत्या. बरोबर. पण काम जे काही काम सुरू होतं तिथं त्यावेळेस गाळप हंगाम सुरू नव्हता झाला, पण बाकी जे काही काम सुरू होतं तर त्याच्यामध्ये नुकसान झालं का? आणि आम्ही व्हिजिट केलं त्यावेळेस असं दिसलं की ते नुकसान कमीत कमी करण्यात यावे ह्यासाठी नंतर जोरदार काम करून तिथं नवीन जी जुनी चिमणी होती तिचं काम परत सुरू करण्यात आलं. तर ती सर्व प्रोसेस कशी होती? ज्या दिवशी चिमणी पाडली त्या दिवशी मी वरती मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना भेटण्यासाठी मी मुंबईला गेलो होतो. आणि कुठंतरी हे चिमणी पाडण्याची प्रक्रिया खरं तर 4 दिवसांनी हायकोर्टातली आमची तारीख होती. मी 7 वर्ष 8 वर्ष हे तटवत आलो होतो, एकदा सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात जाऊन. आणि प्रत्येक वेळेस कुठल्या तर राजकीय नेत्याला सांगितल्यानंतर ते तिथं थांबायचं. काही वेळेस आंदोलन केली तिथं थांबायचं. परंतु हे आता थांबेल नाही ना, म्हणून मी तिथं सगळ्यांना भेटून परत एकदा काही करता येईल का, कारण 20 तारखेला आमची त्या ह्याच्यावरची तारीख होती आणि तिथं आम्हाला स्टे मिळणार होता. परंतु ह्या लोकांना ती चिमणी पाडायचीच असल्यामुळं त्यांनी घाई गडबडीत आम्हाला हे केलं नाही. आणि तिथं चिमणी मी मुंबईवरनं काही रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणून परत येत होतो, त्यावेळेस त्यांनी ही चिमणी पाडली. आणि मला जे जाणवलं की मी एवढं कोणालाही त्रास न देता त्या ठिकाणी काम करतोय, अशा बाबतीत मला त्रास दिला तर चाललं असतं. परंतु सभासद आणि कामगारांना रस्त्यावर आणण्याचं हे जे काम आहे ते चुकीचं आहे. परंतु त्या दृष्टिकोनातून जे माझे श्रद्धास्थान आहे सिद्धरामेश्वर आणि माझे आजोबा आप्पासाहेब काडादी, त्यांच्यावरती मला निदान श्रद्धा आहे. आणि त्या माध्यमातून मी त्या वेळेस विचार करताना त्यांचा आशीर्वाद मिळाला असेल किंवा काही नाही, मला धीर आला. आणि मी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन कामगारांना भेटलो. सगळे एवढे दुःखी होते की ते सगळं हात गळाटल्यासारखं त्या ठिकाणी बसले होते, कामावर जायला तयार नव्हते. आता कारखाना बंद पडलाच अशा पद्धतीची परिस्थिती बघून ते घरच्या कुटुंबियासकट दरवाजा म्हणजे का फॅक्टरीच्या गेटवर बसले होते. मी त्यांना समजावून सांगितलं की असं दुःख करून किंवा सगळे हात गळाटून आपण बसून चालणार नाही, तुम्ही कामाला लागा. तुमच्या हातामध्ये येणारं सीझन हातात धरायचं असेल तर त्या ठिकाणी आपण कामाला लागलं पाहिजे. जे काही कामं अर्धवट राहिली ती संपवली पाहिजेत. ते काम तुमचं आहे ते तुम्ही कामाला लागा. तुमच्याकडे काही लागणार आहे सामान, म्हणजे जे काही स्पेअर पार्ट्स लागणार आहेत त्याचं सांगा, पटापट मागून देऊ आपण आणि तुम्ही ते पूर्ण करा. राहिला प्रश्न जी चिमणी पाडली त्यामुळे आपलं कारखाना चालू करण्यासाठी काय उपाययोजना आहेत यासाठी आम्ही टेक्निकल आमच्या टीम म्हणजे थर्मॅक्स जे कंपनीचं बॉयलर आहे किंवा आमचे कन्सल्टंट होते आवंत गर्दे म्हणून चेन्नईची कंपनी होती. आणि त्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या टेक्निकलची टीम पाठवली होती. या सगळ्यांबरोबर चर्चा केली. आम्हाला एक त्यांनी उपाय सांगितला की जे अजून 2 चिमण्या आमच्या जुन्या होत्या त्याला जर आपण त्या चिमणीचं पाईपलाईन आणून डक्ट जोडला तर त्या ठिकाणी हा कारखाना चालू शकतो, चांगला चालू शकतो. किती पर्सेंटेजमध्ये चालू शकतो याबद्दल शाश्वती द्यायला ते तयार नव्हते. परंतु असं करा तुमचं बॉयलर चालेल अशा पद्धतीची भावना. मग आम्ही त्या ठिकाणी अतिशय 2च महिने राहिले होते. त्या 2 महिन्यात थर्मॅक्सच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी ती ऑर्डर दिली त्या कंपनीची आणि तो मोठा जवळजवळ 250 मीटरचा डक्ट त्या ठिकाणी आम्ही जोडून घेतला आणि त्याची टेस्टिंग घेतली आणि कारखाना 2-3 दिवसात चालू करायचा. त्यावेळेस ते काम पूर्ण झालं आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीनं तो कारखाना चालला. अशा पद्धतीनं हे काम पूर्ण झालं. बरोबर. या पार्श्वभूमीवर मला असं विचारायचंय की सहकारी साखर कारखाना चालवणं, सुरू ठेवणं हे आव्हानात्मक होत चाललंय असं वाटतंय का तुम्हाला? हे कठीण होत चाललंय का? हे खरं खूपच आव्हानात्मक आहे. सहकारीचं सहकार चळवळ सगळी मोडीत काढण्याचा प्रकार त्या ठिकाणी आज या भाजपच्या सरकारच्या माध्यमातून आहे. मला वाटतं त्यांना साखर कारखानदारीत आणि सहकार चळवळीच्या बद्दल काही आस्था आहे का नाही, अभ्यास आहे का नाही, अशा पद्धतीची एक परिस्थिती आहे. एकतर त्यांचे कारखाने खूप कमी आहेत
गडकरी साहेबांना मात्र नक्कीच त्यांना त्याच्यातली खूप माहिती आहे, आस्था आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते साखर कारखानदारी आणि त्याच्यावरच्या एकंदरीत प्रगती किंवा इतर बाय प्रॉडक्टसाठी ते काम करताना आपल्याला दिसतात. विशेषतः इथेनॉलसाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हा आणि इथेनॉलबरोबर इतर इंधनं CNG वगैरे यासाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेऊन काम करत आहेत. परंतु बाकीच्यांना ह्याच्याबद्दल आस्था नाही आणि म्हणून जेवढे म्हणून सहकारी कारखाने चाललेत त्याला आजारी पडले की त्याला पूर्णच अडचणीत आणून ते बरेचसे विक्री होत झाले. आज विक्रीच्या ऐवजी चालवण्यात देण्यासाठीचा प्रकार काही प्रमाणात ते करतात. पण सहकार चळवळ टिकावी, वाढावी यासाठी कुठलेही प्रयत्न किंवा कुठल्याही प्रकारचं सपोर्टिव्ह भूमिका या भाजपच्या सरकारकडनं घेतलं जात नाही. उलट अडचणीत कसं येईल अशाच पद्धतीची भूमिका त्यांच्या माध्यमातून होताना दिसते. बरोबर. आता थोडंसं निवडणुकीकडे येऊयात की सोलापूर दक्षिण या मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढवत आहात. तर तुम्ही काही प्रश्न सुरुवातीला सांगितलेच की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, अजून काय असेल, बसेसचा प्रश्न असेल. पण या तुमच्या मतदारसंघातल्या लोकांसमोरचे आणखी काय प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आतापर्यंत ज्यांची सत्ता इथं होती किंवा जे कोण सत्ताधारी होते तर त्यांच्याकडनं ते सोडवले गेलेले आहेत का किंवा त्यांच्याकडनं त्याकडे लक्ष पुरेसं दिलं गेलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मी मगाशीच सांगितलं तसं 10 वर्षाच्या ह्या विशेष करून 10 वर्षाच्या ह्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या विकासाच्या योजना तर राबवल्याच गेल्या नाहीत. नुसता आश्वासनं दिली. मग कालच आम्ही पदयात्रेच्या निमित्तानं एका भागात गेलो होतो जे वाढीव या मतदारसंघाच्या आणि त्या ठिकाणच्या एक उड्डाण पूल करायचा त्या ठिकाणी नियोजन होतं असं तिथल्या लोकांनी मला सांगितलं. ही घोषणा त्यांनी अनेक वेळा केली. 3 वेळा त्याचं टेंडर काढलं, 3 वेळा भूमिपूजन केलं आणि 3 वेळा भूमिपूजन करून आजच्या अखेरही गेल्या 5 वर्षात त्याचा पायाही खणला नाही. अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी शहराच्या ST स्टँडपासून 7 रस्त्यापर्यंत उड्डाणपूल करू अशा पद्धतीची भूमिका गेल्या 10 वर्षात ते मांडत आहेत. परंतु त्या ठिकाणी एकही पाया त्या ठिकाणी केला नाही. इव्हन त्याच्या जे जागा आहेत त्या खरेदी पण त्या ठिकाणी केल्या गेल्या नाहीत. अशा पद्धतीनं जर काम केलं तर मला वाटत नाही शहराचा विकास होईल अशा पद्धतीनं. तर ह्या मतदारसंघात मी ज्या दक्षिण सोलापूर मतदारसंघ 251 मध्ये उभा आहे त्या ठिकाणचा भाग हा अर्धा ग्रामीणचा आहे. म्हणजे 40% दक्षिण सोलापूरचे 52 गावं आणि उत्तर सोलापूर या तालुक्याची 10 गावं असे ग्रामीण भागाशी जोडलेले आहेत आणि उरलेला हद्दवाढ भाग म्हणजे सोलापूर शहराचा जो वाढीव भाग आहे तो साधारण साखर कारखाना कुमठा पासून सलगर वस्तीपर्यंत अशा पद्धतीनं तो या दोन्ही विभागांनी जोडला गेलेला आहे. त्यामुळं दोन्हीकडचे प्रश्न वेगळे आहेत. दोन्हीकडच्या अपेक्षा ज्या विकासाच्या आहेत त्या वेगळ्या आहेत आणि तशा पद्धतीनं या ठिकाणी या निवडणुकीला जाताना आम्ही सामोरं जातोय. तुमचं विजन काय आहे तुमच्या मतदारसंघासाठी? या ठिकाणी मी आत्ता सांगितलं असं ग्रामीण भागाचा प्रश्न वेगळा आहे की इथं उजनी होऊन आज 70 वर्ष झाली आणि त्या 70 वर्षामध्ये विशेष करून सोलापूर शहर त्याला लागून असलेलं दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि उत्तर तालुक्याचा अर्धा भाग हा टेल एंड म्हणून समजला जातो. कशाचा? उजनीचा टेल एंड. तर या ठिकाणी या 70 वर्षात अजूनही कुठले कॅनॉल आलेले नाहीत. मोहोळपर्यंत आलेत, वरच्या जवळजवळ 8 तालुक्यात आलेत, पण ह्या 3 तालुक्याला मुद्दामून डावललं जाण्याचा प्रयत्न केलेला गेला आहे आणि तो जाणीवपूर्वक झालेला असं माझं मत आहे. या निमित्तानं मला माहीत आहे की वरचे जवळजवळ 8 तालुक्यामध्ये जेव्हा कॅनॉलने उजनीचं पाणी येतं ते खालपर्यंत पोचू शकत नाही. मोहोळपर्यंत पण त्या फार कमी वेळा पोचतं. पण तिथले आमदार किंवा तिथलं नेतृत्व एवढं स्ट्रॉंग आहे की ते त्यांच्यापुरतं पाणी सोडून घेतात आणि खाली काही येऊ देत नाही. पण तो भाग वेगळा. विशेष करून हे कॅनॉल न झाल्यामुळं या ठिकाणचे जे तलाव आहेत ते भरले जात नाही आणि प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी जात नाही. ही खरी मोठी समस्या आहे. इथून 2 नद्या वाहतात या माझ्या मतदारसंघातून, एक भीमा नदी आणि एक सीना नदी. साधारण 95-96च्या नंतरच्या काळामध्ये 4-5 वर्षात देवकते त्या ठिकाणी आमदार होते, आनंदराव देवकते. त्यांच्या काळात भीमेवरती महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 4 बांधारे
आणि कर्नाटक तुम्ही 4 बांधारे, हे साधारण त्या 22 का 24 किलोमीटरचा हा भीमेचं पात्र आहे आणि त्या भीमेच्या पात्राच्या पलीकडं कर्नाटक आणि इकडं महाराष्ट्र असा हा भाग त्या ठिकाणी आहे. तर त्याच्यावर बांधारे घातले, त्या त्या ठिकाणी काही प्रमाणात पाण्याची व्यवस्था झाली आहे सिंचनासाठी आणि त्याचबरोबर सीमेवरती पण काही बांधारे झाले. त्याच्यामुळं त्या 2 नदीच्या पात्रामध्ये ते बांधारे झाल्यामुळं काही प्रमाणात पाण्याच्या सिंचनाची व्यवस्था झाली आहे. पण त्याचा अर्धा भाग जो आहे दक्षिण सोलापूरच्या तालुक्याचा, त्या ठिकाणी पाण्याची वणवा आहे. म्हणजे एक प्रकारच्या आवर्षणग्रस्त अशा पद्धतीचाच हा तालुका आहे. तर ती अडचण त्या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी ह्या कॅनॉलच्या माध्यमातून वाहून जाणारं पाणी, उजनीचं पाणी येईल का नाही मला माहीत नाही, परंतु पावसाळ्यात शेवटी उजनी भरल्यानंतर अतिरिक्त पाणी जे नदी वाटे वाहून जातं, त्याच्याने आमचे सगळे तलाव जरी भरून मिळाले तरी आम्हाला पाण्याचं वर्षभर पुरेल एवढं पाणी होऊ शकतं. परंतु तेही होत नाही. ज्या ह्या भाजपच्या आमदारांनी सातत्यानं मला त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्यांना मी सातत्यानं सांगितलं की तुम्ही मोठे लीडर्स आहात, तुमच्याकडं आज महाराष्ट्र सरकारमध्ये तुम्हाला प्रतिनिधित्व म्हणजे सहकार मंत्रीपद मिळालं आहे, त्याचा उपयोग करून आपल्याकडे एक कॅनॉल करून घ्या, रोड रस्ते करून घ्या. अशा पद्धतीनं केलं तर ऊसाचं क्षेत्र वाढतंय आणि मूळ हा जो काही भांडण आहे ही ऊस कमी पडतो म्हणून हे सगळं मारामारी आहे, आमचा कारखाना बंद पडावा असं त्यांच्या भूमिकेत आहे. तर तसं करण्यापेक्षा तुम्ही हे पाणी आणा, अजून 4 कारखाने जास्तीचे चालतील एवढा ऊस, चौपट ऊस पिकेल आहेत या क्षेत्रामध्ये. परंतु त्यांनी त्याकडे जाणून बुजून कांडोळा केला आहे आणि त्या माध्यमातून हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे. तर त्या निमित्ताने या ठिकाणी माझं एक नियोजन आहे की हे कॅनॉल या ठिकाणी लवकरात लवकर केले पाहिजेत. जे बांधारे आता बांधलेत ते आता 20-25 वर्ष झाले आणि त्या बांधाऱ्याचं आता बॅरेजेसमध्ये कन्व्हर्टन करण्याची गरज आहे. तशाच पद्धतीनं वडापूरला एका धरणाचं नियोजन आपल्या आधीच्या काळामध्ये सोडव साहेब म्हणून जे सेक्रेटरी होते इरिगेशनला त्यांनी केलं होतं. पण ते पुढच्या काळामध्ये त्या खाली जमिनी मोठ्या प्रमाणात जातील चांगल्या, तर शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी विरोध केल्यावर ते प्रकार सोडून दिलं. पण खऱ्या अर्थानं असं काही एक स्टोरेज धरण जर ठिकाणी वडापूरला जर केलं तर उजनीवरती आम्हाला पाणी मागायचीच वेळ येणार नाही. त्या धरणाच्या एकदा सप्टेंबरमध्ये भरला गेला तर त्याच्यामधनंच कॅनॉल घेऊन या दोन्ही तालुक्याला वर्षभर पाणी त्या ठिकाणी फिरवता येणं शक्य आहे. तर तसं ते करता आलं तर पहिले त्यावर चर्चा व्हावी लागेल. जे विरोध करतायत त्यांना विश्वासात घ्यावं लागेल, त्यांना काही सुपीक जमिनी दुसरीकडे उपलब्ध करून द्यावी लागतील. तर काही प्रमाणामध्ये त्यांना चांगले पैसे, जसं समृद्धीला दिलं गेलं पैसे पटापट सगळ्यांनी जमिनी दिल्या, तसं काही प्रमाणात आपल्याला करावं लागेल आणि त्या माध्यमातून एकंदरीत तालुक्याचं सिंचन त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे, ऊसाचं क्षेत्र वाढवलं पाहिजे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात इरिगेशन वाढल्याने त्या ठिकाणी फळबागा म्हणजे हॉर्टिकल्चरचं प्रमाण वाढत आहे. द्राक्षाचं तर प्रमाण आधीपासून जास्त आहे. पेरू, डाळिंब आणि विशेषतः केळी हे फळ मोठ्या प्रमाणात आहेत. तर त्याच्यावरती प्रक्रिया करणाऱ्या इंडस्ट्रीज त्या ठिकाणी आणावे लागतील. तशाच पद्धतीनं त्याचं कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी जास्ती निर्माण करून त्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून ते योग्य वेळी योग्य मार्केटमध्ये कशा पद्धतीनं मार्केटिंग करता येईल अशी व्यवस्था अशी त्या ठिकाणी करावी लागेल. त्यासाठी गव्हर्नमेंटचा सपोर्ट घ्यावा लागेल. काही आपली स्वतःची काही जसं आपण सहकारी तत्वावर मार्केटिंगची व्यवस्था करतो तशा पद्धतीचे काही सिस्टीम्स आपल्याला उभा करावं लागेल आणि त्या माध्यमातून ह्याचं मार्केटिंग करून ग्रुप शेती मोठ्या प्रमाणात आता वाढायला लागली आहे. लहान लहान म्हणजे जसं कुटुंब डिवाइड होत गेलं तसं शेत जमिनीचा हिस्सा कमी होत गेलाय. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येऊन शेती केली, वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं आणि त्याच्यावरच्या प्रक्रिया घेऊन त्याच्यावरनं फायदा जास्त केला तर सगळ्यांना त्या ठिकाणी होईल. तशाच पद्धतीनं विजेचाही मोठा तुटवडा आहे. पाणी असलं तरी वीज मिळत नाही आणि वीज असताना पाणी मिळत नाही अशी त्याची परिस्थिती आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सोलारचे मोठे प्रोजेक्ट जर तेही सामूहिक अशा दृष्टीने एकत्र करून लोकांनी जर घातले, आपला आपला काही काही हिस्सा जमिनीमध्ये देणं किंवा तो एक बसल्यानंतर सहकार तत्वावर किंवा ग्रुपच्या माध्यमातून ते जर सोलारने केलं तर विजेचा एक तुटवडा त्या ठिकाणी करता येईल. रोड रस्ते खराब आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला करावे लागतील.
अशा पद्धतीनं एकंदरीत ह्या तालुक्याच्या हरित क्रांतीला आपल्याला चालना द्यावी लागेल असं मला वाटतं. बरोबर. आणि तसंच शहराचा जो भाग आहे तर शहराच्या भागामध्ये मी सातत्यानं सांगत होतो की इथंही पायाभूत सुविधा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या नाहीत. आजही या ठिकाणचे रोड ह्या म्हणजे मी ज्या क्षेत्रातनं वाढीव जो हद्दवाढचा भाग आहे त्यामध्ये कुठलेही रोड चांगले नाही आहे, ड्रेनेजच्या सिस्टीम चांगले, लाईटचे नाही. मुख्यत्वे करून ही गुंठेवारी पद्धतीमुळं या ठिकाणी सातबाऱ्यावरती जमिनीचे व्यवहार होत नाही आहेत. अनेक दिवसापासून ते ठप्प पडले. त्यामुळे अनेकांच्या अडचणी आहेत. लोकांच्याकडे पैसे नाहीत आणि म्हणून जमीन विकून आपल्याकडे काही करावं म्हणलं तर ते शक्य होत नाही. तर त्याच्यावरती ताबडतोब निर्णय घेण्याची गरज आहे. बरोबर. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकासाच्या मोठ्या गरजा या ठिकाणी आहेत आणि त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपल्याकडे कशामध्ये हे वाढीव भाग असल्यामुळे या ठिकाणी एखादं चांगलं नाट्यगृह ज्याची घोषणा यांनी अनेक वेळा केली पण आजही त्या ठिकाणी काही गेलं नाही. तिथं चांगल्या पद्धतीचं मार्केट म्हणजे भाजी मंडईपासूनचं सगळं मार्केट तिथं डेव्हलप झालं पाहिजे. अशा पद्धतीचं एक त्या ठिकाणी सेंटर त्या ठिकाणी करावं लागणार आहे. राईट. त्याचबरोबर माझा एक विचार आहे की सोलापूर शहर हे धार्मिक ठिकाण आहे. म्हणजे आपण जर बघाल तर त्याच्या पूर्वेच्या भागामध्ये गाणगापूर आणि अक्कलकोटचं स्वामी समर्थ आहे. उत्तरेला तुळजापूरची तुळजाभवानी देवी आहे आणि पश्चिमेला आपला विठ्ठलचं पंढरपूरला विठ्ठलाचं मंदिर आहे आणि आमचं ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी सोलापुरामध्ये आहे. तर ह्या सर्व धार्मिक क्षेत्राला नुसतं महाराष्ट्रातनंच नाही तर देशातनं लोक येतात. त्यांची एवढी अडचण होते की त्यांना ह्या सर्व देवालयाला भेटायचं असतं, दर्शन करण्यासाठी जायचं असतं. परंतु अक्कलकोटला गेले की अक्कलकोटला राहिलं, मग ते फार तर फार गाणगापूर दर्शन करतो पण तुळजापूर आणि पंढरपूरला द्यायला त्याला सोय म्हणजे परत शहरात येऊन परत राहावं लागतं. तर माझी एक योजना अशी आहे की ह्या जुळे सोलापूर भागात जिथं मी उभा आहे त्या भागामध्ये ह्या 4-5 देवस्थानला गव्हर्नमेंटनी जागा द्यावी आणि त्या देवस्थानला त्या ठिकाणी भक्तनिवास बांधण्यासाठी मदत करावी. त्या पद्धतीनं जर त्यांचे भक्तनिवास झाले तर या ठिकाणी भक्त सगळ्या देशातनं येतील, परदेशातनं येतील. त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये ते राहू शकतील आणि त्यामुळं पर्यटनाला एक चालना मिळेल आणि त्यांना एक दिवस इथं राहून एखादा दिवस अक्कलकोट गाणगापूर करता येईल, एक दिवस तुळजापूर पंढरपूर करता येईल. शहरात असल्यामुळं सिद्धेश्वरचं मंदिरही आम्ही खूप चांगलं आता डेव्हलप करतोय. 800 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे आणि जवळजवळ 35 एकराच्या तलावाच्या मध्यभागी 5 एकराचं म्हणजे सुवर्ण सिद्धेश्वर अशी संकल्पनेत आम्ही ते करतोय. तर तेही लोकांचं एक आकर्षक अशा पद्धतीनं पर्यटनाचं केंद्र त्या ठिकाणी आम्ही ते डेव्हलप करतोय. तर त्यालाही भेट देणं ते शक्य होणार आहे. अशा पद्धतीनं ते या ठिकाणी तशाच पद्धतीनं ह्या वाढीव भागामधल्या लोकांसाठी एक चांगलं 5 स्टार अम्युनिटीचे एखाद दुसरे असे मोठे ग्राउंड्स त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता साधं गवत वाढलेल्या त्या ठिकाणी हजारो लोकांनी योगा प्राणायाम वॉकिंग ह्यासाठी लोक येतात. तर त्यांना जर चांगली सोय केली तर आमच्याच विविध सगळ्या शैक्षणिक संस्था मोठ्या झालेल्या आहेत. त्यातलेच मुलं त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी जातात. तर त्यांना एक चांगल्या अम्युनिटीजचं मग ते ॲथलेटिक असू दे इतर फुटबॉल क्रिकेट ह्या खेळासाठी असे 2-3 ग्राउंडची मोठी गरज आहे. तर ती त्या ठिकाणी व्हावी असं एक नियोजन आहे. त्याचबरोबर आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते 2004 साली त्यांनी फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी एक युनिव्हर्सिटी अशा पद्धतीनं सोलापूर युनिव्हर्सिटीची निर्मिती केली. माझ्या मते देशातलं हे एकमेव उदाहरण असेल की एका जिल्ह्याला एक युनिव्हर्सिटी केलेली आहे. तो फार मोठा सोलापूरच्या पुढच्या वाढीच्या दृष्टीनं किंवा सोलापूरच्या एकत्रित शैक्षणिक क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये चालना देण्यासाठी ते एक महत्त्वाचं निर्णय असं काढलं तर चुकीचं होणार नाही. आणि त्या माध्यमातून आज मुंबई पुण्यापासून सगळ्या शैक्षणिक संस्था या ठिकाणी आल्या एक त्याचा फायदा घेऊन आपल्याला शैक्षणिक चळवळ ही अजून कशी चांगली करता येईल या दृष्टीने आपल्याला मोठं काम करता येण्यासारखं आहे. त्याचा उपयोग घेऊन त्याच्या माध्यमातून जे एअरपोर्ट आता आपण बोलतोय ते एअरपोर्ट आता इथं राहणार नाहीये. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 2008 आणि 13 मध्येच निर्णय घेतला की ते IT पार्क करायचं आहे आणि त्याच्यातनं उभारलेल्या पैशामधनं बोरामणी विमानतळ उभा करायचं आहे. ती प्रक्रिया आता करावी लागणार आहे.
सो विकासाच्या दृष्टीने हे हा, सर्व हे तुमचं सर्व. विजन आहे की शहरी आहे तसंच ग्रामीण भागात ग्रामीण. कसा विकास करतायत. आता ह्या सगळ्यामध्ये एक जे असं झालेलं आहे की या निवडणुकीत तुम्ही उतरलेला आहात आणि तुम्ही सध्या अपक्ष उमेदवार म्हणून इथं उतरलेला आहात. आधी अशा चर्चा सुरू होत्या की तुम्हाला बेबी काँग्रेसकडून तिकीट मिळेल, पण मग महाविकास आघाडीचं तिकीट हे शिवसेना उबाठाच्या उमेदवाराला मिळालं. त्याचं तुम्ही असं म्हटलेलं आहे की तुम्हाला प्रणिती शिंदेचा इथं सपोर्ट आहे. ज्या दिवशी उमेदवारी फॉर्म मागे घ्यायचा दिवस होता त्या दिवशी तुम्ही असं मीडियासमोर म्हटलं होतं. तर या सगळ्या परिस्थितीत असं वाटतंय का की कुठेतरी लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण होऊ शकतो की चिन्ह नाहीये, मग नक्की कोण उमेदवार आहे किंवा नक्की कुणाला सपोर्ट करायचा, ह्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन निर्माण होईल असं वाटतंय? मला वाटत नाही आहे. थोडं आपण म्हणतो तसं पहिल्यांदा माझे काँग्रेसकडनं 15 याची यादी जाहीर झाली, त्याच्यात माझं नाव होतं, परंतु नंतर ती परत थांबवली गेली आणि शेवटच्या दिवशी स्वतः प्रणितीताई माझ्या घरी आल्या होत्या आणि मी आणि दिलीप माने हे जे दोघं उमेदवार म्हणून त्या ठिकाणी अर्ज केला होता, तर त्या दोघांनी आम्ही तिघं मिळून बसून या ठिकाणी माझा अर्ज ठेवायचा ठरला आणि दिलीप मानेनी मला पाठिंबा देण्याचा त्या ठिकाणी निर्णय जाहीर केला होता. त्यामुळं त्या ठिकाणी आता क्लिअर आहे. पक्षाचं मला अधिकृत अशा पद्धतीचं उमेदवारी मिळाली नसली तरी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे लोक माझ्या पाठीशी उघडपणे आणि काही आपल्या आपल्या ह्याच्याने काम करतायत. त्यामुळं मला जनतेमधून जो पाठिंबा आहे तो आहे. परंतु चिन्हाबाबत थोडं लोकांमध्ये संभ्रम असू शकेल, कारण प्रत्येक वर्षी काँग्रेसचा हा मतदारसंघ असल्यामुळं इथं हातावर चिन्ह मारण्याची एक सवय लोकांना लागली. पण आज तिथं कुठल्याही पक्षाचं चिन्ह नाही, फक्त भाजपचं एक पक्षाचं चिन्ह सोडलं आणि शिवसेनेचं एक चिन्ह सोडलं तर कुठल्या पक्षाचं अशा पद्धतीनं बाकी अपक्ष अपक्षच आहे. त्यामुळं मला वाटत नाही, पण माझे कार्यकर्ते, माझे सर्व नेते आणि सोलापूरची जनता एवढी साक्षर आणि चाणाक्ष आहे की त्यांना तशा पद्धतीचं चिन्हाची काही गोंधळ होण्याचं कारण नाही. ते नक्कीच हुडकून त्या ठिकाणी कम्प्युटरवर या माझ्या चिन्हावर बटन दाबून मतदान करतील असा मला विश्वास आहे. तुम्ही म्हणाला होता चांगली पॅटर्न जो आहे तो इथं होईल असं वाटेल, तर तुम्हाला अजूनही तसं वाटतं का? मी म्हणलं नाही तसं, पण सांगली पॅटर्न पेक्षा सोलापूर पॅटर्न मात्र घडेल. कारण सांगली पॅटर्न थोडा वेगळा होता. त्या ठिकाणी काँग्रेसनी त्यांना स्पॉन्सर केलं होतं. इथं मला अजून तरी स्पॉन्सरशिप अशा पद्धतीने जाहीर झालं नाहीये, परंतु मी जनतेचा उमेदवार म्हणून इथे या ठिकाणी अपक्ष लढतोय आणि मला विश्वास आहे ही निवडणूक माझ्या हातात राहिली नाही. मी निमित्त झालोय. माझ्या निमित्ताने जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळं चिन्ह वगैरे बाकी सगळं आहे. ही लढाई हे खऱ्या अर्थानं ज्या अन्याय केला त्याच्या विरुद्ध न्यायाची लढाई आहे. ही निवडणूक आहे ती अस्मितेची आहे. ही लढाई जी आहे ती अभिमान बाळगण्याच्या सोलापूरच्या अभिमानाची आहे किंवा स्वाभिमानाची आहे. सॉरी. मला वाटतं ह्याच नोटवर आता आपण इथं थांबूयात. तुम्ही प्रचारादरम्यान वेळ काढून आम्हाला आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि थँक्यू सो मच. थँक्यू.